आणि यानंतर बघूयात महत्त्वाच्या टॉप 10 हेडलाईन्स। महाराष्ट्र मध्य प्रदेशात सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही होणार सुरू। महिलांना दर महिना 1000 रुपये देण्याची आप सरकारची घोषणा। देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन। मोदी देणार 71,000 तरुणांना नियुक्तीपत्र। गृह मंत्रालय पोस्टात नोकरीसाठी नियुक्तीपत्र। प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनातील चित्ररथात महाराष्ट्राला तुर्तास तरी स्थान नाही। गुजरात यूपीला संधी। बीकेसी मधल्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार। पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारी मिसिंग लिंक आजपासून खुलणार। संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले 21 कोटी। खोटी कागदपत्र जोडून सरकारी निधी स्वतःच्या खात्यात केला वळती। शिर्डीच्या पुणतांबा गावात मंदिरात तोडफोड। आरोपीच्या अटकेसाठी गावकरी एकवटले। परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त। शहापूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांकडून गोळीबार। छातीत गोळी लागली। कामगाराचा मृत्यू। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा। महिला रुग्णांवरती फरशीवरच गादी टाकून उपचार। आता सर्वसामान्यांच्या वडापावला सुद्धा महागाईची झळ। पावाचे दर वाढलाच। वडापाव 1 ते 2 रुपयांनी महागणार। अभिनेता अल्लू अर्जुन याच्या घराची हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून तोडफोड। चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेसाठी 1 कोटी रुपयांची मागणी।